तर तिकडे काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना काल काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती। यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दावा केलाय। एकनाथ शिंदे तेव्हा काँग्रेसमध्ये जाणार होते। पृथ्वीराज चव्हाणांना विचारा, अहमद पटेल आता नाहीत, पण एकनाथ शिंदेंची दिल्लीत त्यांच्याशी पहाटे चर्चा झाली होती। हे सर्वात जास्त मला माहिती आहे, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केलाय। नक्कीच चालले होते। पृथ्वीराज चव्हाणांना एकदा मुलाखत घ्या तुम्ही। आता अहमद पटेल नाही आहेत, अहमद पटेल आता नाही आहेत, त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही। एखादी व्यक्ती साक्षीला उपस्थित नाही आहे साक्ष द्यायला। आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत, हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे। दरम्यान राऊतांच्या दाव्यानंतर शिवसेनेकडून जोरदार पलटवार करण्यात आलाय। राऊतांच्या होळीची भांग उतरली नसेल असं खासदार नरेश मस्केंनी म्हटलंय, तर राऊत डोक्यावर पडल्याचा घणाघात संजय शिरसाटांनी केलाय। संजय राउत को होली की भांग जो पी थी वो उतरी नहीं, ऐसा नहीं बोल सकता, क्योंकि वो रोज भांग पीते हैं और वक्तव्य करते हैं। मुझे इतना ही कहना है, इसके आगे जाके कहना है कि आपको अगर मालूम था कि वो कांग्रेस में जाने वाले तो उनको नेता क्यों किया, उनको नगर विकास मंत्री क्यों किया? क्या आप उनको डरते थे क्या? उनके ऊपर क्यों जिम्मेदारी देते थे पूरे महाराष्ट्र की? सब विधायक लोक प्रतिनिधि चुन के लाओ और हमारा उद्धव ठाकरे जी का झंडा सब जगह लगाओ, क्यों आप डरते थे क्या? और मुझे संजय राउत को यही कहना है कि देखो, जिस वृक्ष के जो फल देते हैं, फूल देते हैं, छाव देते हैं, उसके नीचे सब आते हैं। इसलिए शिंदे साहब के पीछे सब लगे होंगे कि हमारे पार्टी में आओ, हमारे पार्टी को सपोर्ट करो। काल होळी होती, कालची जी होळी झाली त्यामध्ये अनेक जण अनेक रंगात न्हावून निघाले होते। काही लोकांनी घेतली होती, त्यापैकी एक संजय राऊत आहेत, त्यांची आताही उतरलेली दिसत नाही। म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी काय केलं, काय करत होते, ही वायफळ बडबड त्या संजय राऊतच्या तोंडातून बाहेर येते।